एस जीवन मराठी न्यूज, आपला जिल्हा आपली बातमी. लाईक व शेअर करायला विसरू नका. हा अभियान राबवले. साहेब काय सांगाल, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज हे अभियान आपल्या कार्यालयामार्फत राबवले जाते, काय सांगाल? माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि माननीय उपविभागीय अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा मोहीम राबवतोय, सेल्फी विथ सिग्नेचर. याचा उद्देश हाच आहे की मतदानाविषयी जागृती सर्वांपर्यंत व्हावी. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने 13 मे 2024 या दिवशी मतदानासाठी उपस्थित राहावे. कोणीही त्या दिवशी सुट्टी न घेता मतदानाचा अधिकार बजावावा. मतदान हे मतदान नसून हे मताचा अधिकार आहे. हा अधिकार सर्वांनी आपला उपभोगावा, यासाठी मी सर्वांना आवाहन करत आहे. आणि आपल्या मतदारसंघामध्ये मला खात्री आहे की आपले मतदान हे नेहमीपेक्षा जास्तीच होणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी काही नागरिक शिक्षक सुद्धा आहेत शिक्षण क्षेत्रातले, ज्यांचं की खरं तर जागृतीमध्ये महत्वाची भूमिका असते. या ठिकाणी डोईफोडे सर आहेत माझ्यासोबत, विक्रम डोईफोडे सर. काय सांगाल, तहसील कार्यालयाने अभियान राबवलेलं आहे, या अभियानाबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच तहसील कार्यालयाचा हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. नागरिकांनाही विनंती आहे की त्यांनी स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. तो दिवस आपल्यासाठी सुट्टीसाठी आहे आणि तो इतर ठिकाणी एन्जॉय करावा अशी भावना न ठेवता आपण आपला मतदानाचा अधिकार बजावावा आणि या देशाची लोकशाही बळकट करावी, हीच विनंती मी करतो नागरिकांना. या ठिकाणी पत्रकार आमचे बंधू आहेत, हनुमंत सौदागर सर. सर काय सांगाल की प्रशासनाच्या मोहिमेबद्दल तुमचं काय मत आहे? आज केज तहसील कार्यालयाच्या वतीने सन्माननीय तहसीलदार अभिजित जगताप साहेब यांनी जो आज या लोकशाही महोत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लोकांना मताधिकार बजावण्यासाठी जनजागृती करावी, या उद्देशाने हा सेल्फी पॉईंट करण्यात आलेला आहे. त्या निमित्तानं लोक इथं येतील, वाचतील, सेल्फी काढतील आणि लोकांमध्ये जागृती निर्माण होईल. लोकशाही बळकट करण्याकरिता मताचा टक्का वाढला पाहिजे, मताधिकार लोकांनी बजावला पाहिजे, यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेला हा निर्णय. आणि त्याचा आता लगेचच इथं लोकार्पण होतं आहे. अर्थात लोक सेल्फी काढतील. सध्या सोशल मीडिया आणि मोबाईल सेल्फीमध्ये सगळ्या लोकांना वेळ आहे. अर्थातच जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये याची होऊ शकून त्यामुळं लोकांमध्ये जनजागृती होऊन मताचा टक्का वाढेल, यासाठी या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक आहे आणि धन्यवाद. नक्कीच नंबर 44 निलंगा शिर्डी, पाटोदा जामखेड असते कल्याण नगर राहावे शिर्डी. जाना पड़ेगा.